रोम रोम भाइयों. पहा ओले पापड तळून पहा. रोज सकाळी ताजा ताजा इथूनच आणायला लागतोय, त्याशिवाय त्यांना चला गाडी चालू झाली उतरा इकडे. 8 वाजल्यापासून मी नाश्ता घ्यायला लागले. वाजलेत किती पण आता 8:30 वाजलेत. 8:30 नाही वाजले तर 10:10 वाजलेत प्रसाद. आणि एक पण नाश्त्याचं म्हणजे आम्ही जिथं थांबतो तिथं काहीतरी प्रॉब्लेम होतोय. 5 ठिकाणी आम्ही थांबलो आता, 5 ठिकाणी, आणि कुठंच काहीतरी सगळीकडे प्रॉब्लेम होता. गर्दी होती, कुठं ट्रॅफिक पोलीस म्हणत होते इथं पार्क करू नका, असं तसं काहीतरी झालं. आणि आम्ही अजून आम्हाला नाश्ता, आणि आता माझा इथं एक हॉटेल होतं आणि ते प्रसादनं मिस केलं, विसरला ते इथे थांबायचं. गंडवलं ते पुढं आहे. खरंच पुढं आहे. व्हिडिओ कशाला चालू केला तावा तावात. बघायचं होतं तू काय करतेस, ब्लॉक केली. थांबतो आणि सांगतो की आम्ही कुठं चाललोय. नाश्ता केल्यानंतर सांगतो कुठं पण चाललोय. खरंच आता गेले काय माग येत का नाही. प्रसाद खरंच यार प्लीज. पण ते आहे कुठं इथंच. मला नाही माहित, मी शोधते, ह्याला मॅप लावायला पाहिजे. मला थोड्या वेळानं तुम्हाला भेटते, थांबा. फायनली नाश्ता केला मी. मैसूर मसाला डोसा खाल्ला आणि प्रसादनं कायम प्रमाणे नेहमीप्रमाणे त्याचे पोहे खाल्ले. नुसते पोहे खातो, रोज पोहे खातो. आणि चहा ऑफकोर्स. कुठं आलास तू किटू? त्याला लोळायचं आहे, काही खाण्यात इंटरेस्ट नाही आहे त्याला. पॉप्सिकल वाला मुलगा. पॉप्सिकल तेच पण येणार आहेस की रे अजून. माझ्या आयडिया चांगल्या आहेत का प्रसादच्या आयडिया चांगल्या आहेत हे आता आम्ही कॉम्पिटिशन लावले, आणि श्रेयरी आम्हाला अनबायस्ड ओपिनियन सांगायला लागलाय. लास्ट वन कुठला चूज करतोय? कसली बॉडी आहे रे श्रेयरी तुझी हार्ड. सेटअपचा एक आहे, किट्टूचा पण आहे चांगला. किटू बरोबर केला बघा. हा काय ग? हा कोण जिंकलं? तू जिंकलास. ठीक आहे, तूच जिंकलास. नुसतं तांबडा पांढरा त्यामुळे मिळाला. पोट मावणार झाले तुझं. कॅमेराच्या आडवं बोट घालते आणि शूट करते. मी कुठं बोट घातलं? कळलं? फॉलो करा, फॉलो. इंस्टाग्रामला फॉलो करायचं. तुम्ही युट्यूब वर बघत असाल तर. अरे बिस्कटलं. वळून पहा ओले पापड तळून पहा. गाणं माहिती आहे तुम्हाला? मला तर काय माहित नाही हे. ऑडियन्स तुम्हाला जर माहित असेल तर सांगा. ओले पापड तळू नका. तळू नका का तळून पहा? पहिला म्हणते तळून पहा, वळून पहा ओले पापड तळून पहा. नंतर म्हणते वळू नका ओले पापड तळू नका. कुठे बघतोस? तुला कुठे मिळतात गाणी असली? हे जत्रा पिक्चर मध्ये आहे. ओ त्याला गाड. ओ मग तू सांगितल्यास तुझ्या टॉप 5 आणि प्रसादच्या आहेत सगळ्या आयडिया. ओके, मी जिंकलेलो आहे. प्रसाद इज द विनर. प्रसाद इज द एडिटर. असू दे रे. रॉड ब्रो बंद करना यार. रोम रोम भाइयों, सिस्टम पाड़ देंगे. ठीक आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो.
मी माझ्या सासरी आहे, सासरी. येस. आणि हे माझं आहे, माझंच आहे, माहेर म्हणतात ना. दिस इज नॉट माय माहेर, दिस इज माय मायर, दिस इज मायर. सॉरी. परत आम्ही गावी आलो ह्या विकेंडला आणि कारण आहे अधिक मास आणि आज असणार आहे सगळं ते माझ्यासाठी आणलेल्या गोष्टी मला देणे. काय आणले मला त्यासाठीच एक्सायटेड आहे हा. तर आम्ही काल आलो कोल्हापूरला आणि तो ब्लॉग कंटिन्यू करायचा राहिला कारण की आम्ही खूप दमलेलो होतो दोघं पण भयानक ड्राईव्ह करून. हा, आणि मी अशीच दमलेले. मी शॉपिंगला गेलेले, काय काय सामान वगैरे आणायचं होतं बरंच, त्यामुळं मी पण बाहेर होते दिवसभर. मग त्यामुळं काल आम्ही काय हा ब्लॉग कंटिन्यू करू शकलो नाही. काल तुम्हाला आम्ही फक्त दाखवलं की कोल्हापूरला काल आम्ही पहिल्यांदा माहेरी गेलो, किट्टूला तिथं ड्रॉप केलं आणि नंतर आम्ही इकडं आलो. आता आम्ही परत कोल्हापूरला माझ्या माहेरी चाललोय कारण की तिथं आमचा अधिक मासाचा कार्यक्रम, सेलिब्रेशन कार्यक्रम असणार आहे. फर्स्ट अधिक मास लग्नानंतरचा. येस. सो व्हेरी एक्साइटेड. काय असते काय नाही. कॅमेराकडे बघ ना तू बोलताना. मी तुझ्याकडे बघून बोलणार ना, कॅमेरा इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. ठीक आहे, लेट्स गो. आता तयार होतोय आम्ही. आता डायरेक्ट तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो तिथलं सेलिब्रेशन किंवा काय. तुझी एनर्जी का लो आहे अशी? नाही, माझी एनर्जी लो नाही, तुझी जास्त आहे. माझी जास्त एनर्जी. ओके. कारण की तुला आज काय काय मिळणार आहे ना. येस. तुझा मान सन्मान होणार आहे, जावई लाडका. मी तो आरती प्रसादला मी जबरदस्ती करून हे आउटफिट घालायला लावले. तो रेडी आहे, मी अजून साडी नेसणार आहे. व्हेरी फिट. इट इज व्हेरी टाईट गाईज. जाड झालाय त्यामुळं. ठीक आहे, चला भेटूया. बाय. या वेलकम. आमच्यासाठी वेटिंग चालू आहे. अरे बापरे, वेटिंग आहे, वेटिंग. एवढं सगळं बॉबल काढतो कशी कुठला म्हणतो. श्रीहरी ब्लॉग साठी व्हिडिओ करतोय. 33 अनारसे खाऊन विश्वविक्रम केला जाणार आहे आता एका वेळी. सगळं खाणार आहेस तू आता? मग त्यासाठीच दिले ना. सगळं डाएट. 33 कोटी देव पावला. खाणार खरंच? खा. मस्त आहे. खा. पोट आली नका तुम्ही. चांदीच्या निमित्ताने आमच्या सासरी कार्यक्रम, आमचा स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केल्या निमित्ताने आमची तर आम्ही दोघं आता जेवायला बसलोय. मस्त आमरस केलाय आमच्या सासूबाईंच्या हातचं, आमच्या आवडीचं. तर आज अधिक मासाच्या निमित्ताने आजचा बेत आहे आमरस, वरण भात, बटाट्याची भाजी, भजी, कोशिंबीर, चटणी, आमटी. आईच्या हातचं, आमच्या आवडीचं. सासरीने आमच्या प्युअर रत्नागिरीहून आलेल्या आमरस केलाय आमच्यासाठी. एक नंबर झालाय. किट्टूचा अधिक मास स्पेशल. किट्टू अण्णा त्याला चांदीची घंटा केलेली आहे अधिक मासानिमित्त. चांदीची घंटा माझ्या सासरी आहे. येस. आणि हे आमचं आंब्याचं झाड आहे आणि आम्ही आमच्या टेरेस वरती उभारलो आहे आणि इकडं आमचं शेत आहे. येस. पण सांगायचं होतं की तिथं काल जेव्हा त्या अधिक मासाचं सगळं सेलिब्रेशन झालं त्यानंतर आम्ही जास्त ब्लॉग शूट करू नाही शकलो कारण की जरा फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचा होता आणि खूप दिवसांनी आम्ही कोल्हापूरला रिटर्न आलो होतो पुण्यावरून. त्यामुळं एवढा त्यावेळी ब्लॉग झाला नाही कंटिन्यू. पण आता रेस्ट ऑफ द फ्यू डेज इन कोल्हापूर आम्ही ब्लॉग करणार आहे आणि कोल्हापूरमधला एक फुल डे फूडवाला तो एक्साइटिंग ब्लॉग असणार आहे. म्हणजे व्हॉट वी डू इन अ डे वेन वी आर इन कोल्हापूर असा तो ब्लॉग असणार आहे. ते सकाळी उठल्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत काय काय आम्ही करतो कोल्हापुरात, म्हणजे कोल्हापूरचा स्पेशल कव्हर करणारा तो आम्ही ब्लॉग
ब्लॉग आम्ही ह्या नंतर पोस्ट करू. सो स्टे ट्यून. प्रसाद आणि मी आज बेडवरून काम करतोय. प्रसाद, तू अजून आंघोळ केलेली नाहीयेस. इट्स ओके. आता वाजलेत 9 सकाळचे. 9 नाही वाजलेले. 9 वाजलेत फक्त. आता दुपारचे 3 वाजले. 9 वाजले. आणि 9 तास पडाय तुझं घड्या. 6 तास पडाय तुझं घड्या. बस रे, आंघोळ कर जा. इथून खिडकीतून शेत दिसतंय. शेत दिसतंय काय तुम्हाला? असा व्ह्यू आहे मला शेताचा. नाही नाही दिसत नाही आहे. तू आंघोळ कधी करणार आहेस? 10 वाजता. मी आता खाली जाऊन मम्मी पप्पांना सांगून येऊ की तू अजून आंघोळ केली नाही आहेस. तू जर असलं राजकारण करणार असलीस तर आता तुझी पार्टी सोडतो मी. अरे आता आम्ही ब्रेक घेतलाय अशा कामातून. तिकडे मागे इंटरनॅशनल टुर्नामेंट चालू आहे. क्रिकेटचे अरे आरती येत असणार तिथे. असू दे. इथं जवळपास मंदिर आहे, स्वामींचं स्वामीचं मंदिर आहे, त्यामुळं तिथं रोज आरती चालू संध्याकाळी आहे. आरती असते. सकाळी पण असते. आरती थांबली आपल्या ब्लॉग साठी. आरती झाली म्हणायचं असते. थांबली नाही, देवा sorry. सॉरी. आरती झाली आत्ताच. याच्यासाठी केला होता अट्टहास. संध्याकाळ झालेली आहे. आम्ही आता काम संपवून आमच्या टेरेस वरती जरा वाऱ्याला आलेलो आहे. खूप गरम होते. हो, खूप गरम होतं इकडं. पण इकडे ओव्हरऑल परत आता जून आम्हाला वाटलेलं पाऊस चालू होईल, पण परत तिथं टेम्परेचर वाढायला चालू झाले सगळीकडेच. ऐसे कैसे चलेगा यार. मागच्या वर्षी 15 तारीख से ही मे से पाऊस चालू हो गया था. स्वयं इकडे आला होता. ए लोबन शॉट इकडे रे. आणि काय बोलणार होते यार मी, तुझ्यामुळे विसरले. काहीतरी मला महत्वाचं सांगा. तुझं काम संपलंय खरं, माझं अजून संपलेलं नाही. माझं पण नाही संपलं. आता आम्हाला टेरेस आहे जे आमच्याकडे पुण्यात नाही आहे. त्यामुळे आम्हाला असं कंटाळा आला की जर संध्याकाळी टेरेसवर यायला येतं. गावाकडचं घर सगळं मुबा. फार्म हाऊस आहे. फार्म हाऊस नाही, आमचं घर आहे. घरच आहे. फार्म मध्ये जरी असलं छोटसच घर आहे पण आमचं फार्म शेतात मध्ये आहे. येस. श्रुतिका सासरी कशी कामं करते बघा. डोसा आणून दिला स्वतःच्या हाताने. हा ब्लॉग तुम्ही इथंपर्यंत बघितला असाल. सॉरी, मी मध्येच डिस्टर्ब केलं तुम्हाला, कारण की हे सांगायला की खूप लोक ब्लॉग बघतायत पण सबस्क्राईब करत नाही आहेत. तर तुम्ही इथंपर्यंत बघितला असाल तर थँक्यू. आणि प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि सपोर्ट करत राहा. थँक्यू. तिघं दिसायला लागलोय. 1 2 3 गो. तुझ्याकडे बघितलं पहिला. मम्मी ये. 1 2 3 गो. मम्मी म्हणायला लागल्या चुकून बघितलं तुझ्याकडे. माझ्या जास्त सुनावर जास्त प्रेम आहे. तर मी आज तुम्हाला माझी सासरकडची दिनचर्या सांगणार आहे. मी काय काय करते ते. तर मी रोज सकाळी इकडे 5ला उठते. सकाळी 5ला उठते आणि त्यानंतर इकडं सासरी आमचं इथं शेत आहे, तिथं विहीर आहे. मला रोज सकाळी पाणी भरायला जायला. मला रोज, आमच्या घरात खूप लोक आहेत त्यामुळे मला खूप पाणी भरायला लागतं. मला 2-3 घागरी अशा मी रोज डोक्यावरून घेऊन येते आणि पाणी भरते. त्यानंतर मला चहा करायला लागतोय. आमच्या सासऱ्यांना स्पेशल चहा लागतोय. मग त्यासाठी इथंच आमच्यात गवती चहा आहे. मी तो गवती चहा रोज सकाळी ताजा इथूनच आणायला लागतोय. त्याशिवाय त्यांना चालत नाही अजिबात. त्यांना इथलाच लागतो. गवती चहा रोज फ्रेश आणायला लागतोय. तो मी
त्याचा मी त्यांना सकाळी 6ला म्हणजे चहा लागतोय, त्याशिवाय ते घरातून बाहेर पडत नाही. मग मी त्यांना रोज सकाळी गरम चहा देते. आमच्या सासूबाई चहा पित नाही, त्यामुळे मला त्यांच्यासाठी कॉफी पण करायला लागते. आणि नवरा माझा चहा पण पित नाही, कॉफी पण पित नाही, म्हणून त्यासाठी मला ब्लॅक कॉफी करायला लागते. त्याच्यानंतर मला 7 लोकांचा स्वयंपाक करायला लागतो आणि आहेत घरात 4 लोक आणि मला रोज 10 भाकरी करायला लागतात. त्यातल्या तो 8 तू खातेस काय? आमच्या सासऱ्यांना 5 भाकरी. आठवड्याभराचा फरक सांगू नको त्यांचा. बस आता बाय बाय करा. बस एवढंच खोटं बोलू शकते मी. हे आमचे 2 भाचे, ही आमची भाची शरण्या आणि हा शिवांश. मामीने सांगितलेलं आहे कितपत गोष्टी पटल्या तुम्हाला? किती खरं बोलले? सगळं खरं होतं? किती खरं होतं त्यातलं? 1 खरं होतं. फक्त चहा तेवढा स्पेशल करते, तेवढंच खरं होतं. बाकी सगळं खोटं होतं. मामी 3 days later. तर मित्रांनो व्लॉग इथपर्यंत बघितला आपण. पुढे काय झालं? पुढे झालं तरी काय झालं सांग ना, तुला विचारतोय. पुढं आम्ही काय केलं कोल्हापूरमध्ये हे बघायसाठी स्टे ट्यून पार्ट 2 या त्यामध्ये खूप मजा केलेली आहे कोल्हापुरातली. नव्हतं करायचं, सॉरी. ठीक आहे. इथपर्यंत ब्लॉग बघितल्यासाठी थँक्यू. सबस्क्राईब करा. पैसे नाही लागत सबस्क्राईब करायला. सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब. येस, ऑल फ्री. हे बघा आमचा किटू पण सांगतोय सबस्क्राईब करायला. कुठे आहे किटू? ते बघा, काही नाही लागत, फ्री आहे मित्रांनो. आम्हाला थोडं चांगलं वाटतं एवढा जॉब करायचा, व्हिडिओ करायचा. तुम्ही काय सांगितलं नाही आम्हाला एक तरी पण. बाय. See you in the part 2 of this video. Spider-Man.